परमेश्वराने अनेक गुज आणि रहस्य मला प्रगट केले आहे आणि आज परमेश्वर मला अजून गुज आणि रहस्य प्रगट करणार आहे आमेन आमेन प्रेज द लॉर्ड हालेलुया। आजचा जो विषय आहे तो तुम्ही लिहून घेऊ शकता। पुन्हा आपला विषय सेम चालू आहे पेंटिकॉस्टा बद्दल, पवित्र आत्म्याने भरण्याचा दिवस। पवित्र आत्म्याने भरणं का गरजेचं आहे, का पवित्र आत्मा असणं आमच्यामध्ये गरजेचं आहे। अनेक वेगवेगळे विषय आपण पाहिले की पवित्र आत्म्यानंतर आमच्यामध्ये कसं कार्य करतो। पण आज पुन्हा पवित्र आत्म्याचं महत्व परमेश्वरच्या वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला पटवून देईल का आमच्यामध्ये पवित्र आत्मा असणं आणि त्याची भूक आणि तहान बाळगणं किती गरजेचं आहे। म्हणून आजचा जो विषय आहे तो मी लिहून घ्या, आत्म्याची फळं असणं आवश्यक आहे। कोणती फळं? आत्म्याची फळं। यस, ती असणं खूप आवश्यक आहे आणि त्या फळांमध्ये पवित्र आत्म्याची भूमिका काय हे समजणं खूप गरजेचं आहे। प्रेज द लॉर्ड। ओके, एदेन बाग सर्व वाचून आलेले आहेत। मी तुम्हाला सांगितलं होतं उत्पत्तीचं पुस्तक तुम्ही नक्की वाचा एदेन बाग बद्दल, कारण पवित्र आत्म्याचा विषय हा सर्व एदेन बागेशी जुडलेला आहे। या ठिकाणी पुन्हा लूक शुभवर्तमान 13वा अध्याय 6व्या वचनापासून आपण वाचायला सुरुवात करू। ब्रदर्स आपल्यासाठी वाचतील, थोडं फास्टली आपण जाऊ। लूक शुभवर्तमान 13वा अध्याय आणि त्याचं 6व्या वचनापासून 9व्या वचनापर्यंत आपण वाचणार आहोत। वाचू या ठिकाणी ते वचन। तेव्हा त्याने हा दाखला सांगितला, कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले एक अंजिराचे झाड होते, त्यावर तो फळ पाहायला आला। एक मिनिट, कोणता मळा आहे? लक्षपूर्वक ऐका, एक एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका। मळा कोणता आहे? द्राक्षमळा। हा, पुढे वाचूया। परंतु त्याला काही सापडले नाही। तेव्हा त्याने द्राक्षमळ्याची जोपासना करणाऱ्याला म्हटले, पहा, मी ही 3 वर्षे या अंजिरावर फळ पाहायला येतो आणि मला काहीच सापडत नाही। ते तोडून टाक, उगीच याचा भार भूमीला का असावा? तेव्हा त्याने त्याला उत्तर देऊन म्हटले, प्रभू, यंदाही ते असू दे, म्हणजे मी त्याच्या भोवती खणीन व खत घालीन, आणि यापुढे त्याला फळ दिले नाही तर बरे, नाहीतर तू ते तोडून टाकावे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। मळा कोणता आहे आणि झाड कोणते मधी? अंजिराचं। लक्षात येतंय? मळा सगळा कोणता आहे? द्राक्षमळा आहे। आणि मधी झाड कोणतं लावलंय? अंजिराचं। लक्षात ठेवा, पुढे आपण त्याचं रहस्य पाहणार आहोत। या ठिकाणी बायबल सांगतं का द्राक्षमळाचा जो धनी आहे त्या ठिकाणी तो येतो आणि तो म्हणतो का अंजिराच्या झाडाला अजून फळ आलेलं नाही। 3 वर्षापासून मी येतो। किती वर्षापासून? 3 वर्षापासून। 3 वर्षापासून मी या ठिकाणी येत आहे, मला याला फळ मिळत नाहीये। माझी इच्छा आहे का या झाडाला मी काय करावं? तोडून टाकावं, कारण या ठिकाणी हे झाड या जमिनीला ओझं झालं। काय झाले? जमिनीला ओझं। जेवढं कष्ट द्राक्ष मळ्यांसाठी मी घेतो, द्राक्षाच्या झाडासाठी घेतो, तेवढंच कष्ट अंजिराच्या झाडासाठी पण घेतलं जातं। पण द्राक्ष मळाला द्राक्ष येतात, पण अंजिराच्या झाडाला अजून फळ येत नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। पण या ठिकाणी जो कामकरी आहे तो म्हणतो का नाही, यंदा पण ते झाड काय असू दे, राहू दे। जर पुढच्या वर्षी तू येशील आणि जर फळ नाही सापडलं तर मग तू अंजिराचं झाड काय करून टाक, तोडून टाक। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। समजत्या ठिकाणी अंजिराच्या झाडाला काय पाहिजे होतं? फळ पाहिजे होतं। प्लीज बोला, काय पाहिजे होतं? फळ पाहिजे होतं। मालकाची इच्छा होती का तुला काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे, पण त्याला फळ आलेलं नव्हतं आणि म्हणून त्याला असं वाटतं की तुझ्यासाठी माझे कष्ट व्यर्थ आहेत, तुझ्यासाठी माझे कष्ट व्यर्थ आहेत, कारण तुला फळ येत नाही। आणि जर तुला फळ येत नाही तर तू माझ्या उपयोगाचा नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। वाचूया अजून या ठिकाणी मत्तय 21वा अध्याय 18, 19 आणि 20 हे 3 वचन आपण वाचू। 21वा अध्याय 18, 19 आणि 20 हे 3 वचन वाचू। आणि सकाळी तो परत नगरात जात असता त्याला भूक लागली, आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते, ते पाहून तो त्याच्याजवळ आला, पण त्याला त्यावर पानांशिवाय काही सापडले नाही। काय सापडलं? पानं सापडले होते। पुढे वाचू। मग त्याने त्याला म्हटले, यापुढे सदा सर्व काळ तुला फळ न येऊ, आणि लागलेच ते अंजिराचे झाड वाळून गेले। या ठिकाणी बायबल सांगतं की येशू ख्रिस्त देखील त्याला भूक लागली। त्याला काय लागली? भूक लागली। आणि भूक लागली तो त्या झाडाजवळ गेला। बायबल सांगतं पाण्याशिवाय त्याला काही सापडले नाही। त्याला फळ होतं का? नाही। आणि म्हणून तो म्हणला की तू झाड कसं आहे? शापित आहे। कसं आहे? शापित आहे। इथून पुढेही तुला फळ असणार नाही। कारण देवाची पण इच्छा होती का झाडाला काय पाहिजे? फळ पाहिजे। शेतकऱ्याची पण इच्छा होती झाडाला काय पाहिजे? फळ पाहिजे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। फळ असणं गरजेचं आहे। काय असणं गरजेचं आहे? फळ असणं गरजेचं आहे। हिरवळ आहे, झाडाला काय आहे? हिरवळ आहे। असं लिहिलंय, पत्त्याशिवाय त्याला दुसरं काहीच नव्हतं। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। झाडाला काय आहेत? पानं आहेत। पानं आहेत, पण फळ आहे का? नाही। आणि म्हणून या ठिकाणी फळ असणं आवश्यक आहे, कारण मालकाची इच्छा आहे की हिरवळ ही तुझी शोभा आहे। हिरवळ जी आहे ती झाडाची काय आहे? शोभा आहे। पण जे फळ आहे हे मालकाच्या प्रती तुझं कर्तव्य आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया।
समजतंय वचन? Yes. झाडाची हिरवळता, जे हिरवं पानं असतात, तो झाडाचा पोशाख आहे. काय आहे? पोशाख आहे. पोशाख आहे. ती झाडाचं सौंदर्य आहे. ती हिरवळता झाडाचं काय आहे? सौंदर्य आहे. पण जे झाडाला फळ येतं, ते फळ मालकाच्या प्रती झाडाचं कर्तव्य आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? मग आपण पुढे जाऊ. झाडाला हिरवळता असते, ते झाडाचं काय आहे? सौंदर्य आहे. तर त्याचा पोशाख आहे. काय आहे त्याचा? पोशाख आहे. पण ज्या झाडाला फळ येतं, ते फळ त्याचा मालकाच्या प्रती काय असतं? कर्तव्य असतं. की तू माझ्यासाठी एवढं राखण केलं, तू मला एवढं पाणी पाजलं, तू मला खत टाकलं, तू माझी या ठिकाणी सौंदर्य वाढवलं. आता माझंही कर्तव्य बनतं का मी पण तुला काय द्यावं? फळ द्यावं. Praise the Lord. हालेलुया. कळतंय? असं कोणी शेतकरी आहे का असं झाड लावतो का त्याला फळ येत नाही? नाही अशी शेती करतो का ज्याच्यात पीक येत नाही? नाही. प्लीज बोला. असा कोणी आहे का शेतकरी? नाही. पण या ठिकाणी बायबल सांगतं का पहिल्या अध्यायात 3 वर्ष तो म्हणतो फळ येत नाही. पण अजून तो शेतकरी काय करतो? वाट बघतो का त्याला काय आलं पाहिजे? फळ आलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? पहा, हे झाडाद्वारे परमेश्वर कोणाशी बोलतोय? आपल्याशी. आपल्याही जीवनामध्ये जसं आंब्याच्या झाडाला पत्ते आहेत, काय आहेत? पत्ते आहेत. हे पत्ते आशीर्वादाला दर्शवतात. कशाला? आशीर्वाद. आशीर्वादाला. जसं अंजिराच्या झाडाला पत्ते आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आशीर्वाद आहेत. काय आहेत? आशीर्वाद आहे. पण त्याला फळ नाहीये. त्याच प्रकारे आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहेत. काय आहेत? आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहेत. पण आमच्या जीवनामध्ये फळ नाही. काय नाहीये? फळ नाही. आता कशा प्रकारे हे तुम्हाला सांगतो. आमच्याकडे गाडी आहे, प्रभूने दिली. आमच्याकडे नोकरी नव्हती, प्रभूने दिली. आमचं लग्न जमत नव्हतं, प्रभूने जमवलं. आम्हाला पोटचं फळ नव्हतं, प्रभूने दिलं. आमची बुद्धी चालत नव्हती, प्रभूने दिली. काय आहे ते सर्व? आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहेत. काय? आशीर्वाद आहे. आशीर्वाद भरपूर आहे. कारण ते जसं मी प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, ती प्रार्थना मान्य होती आणि आम्हाला आशीर्वाद मिळतात. पण फळ असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? फळ असणं गरजेचं आहे. समजतोय फरक? Yes. आशीर्वाद आहेत. काय आहेत? आशीर्वाद आहेत. हात दुखत होता, प्रभूकडे आला, प्रभूने बरा केला. पाय दुखत होता, प्रभूकडे आलो, प्रभूने बरा केला. बीपी होतं, शुगर होती, प्रभूकडे आलो, प्रभू गेलो. आशीर्वाद दिसतात. काय दिसतात? आशीर्वाद दिसत आहे. आज अनेक लोक प्रभूकडे गर्दीची गर्दी ती त्यांच्यामध्ये आशीर्वाद दिसतात, पण ते म्हणतो मला फळ दिसत नाही. मला फळ पाहिजे. मला काय पाहिजे? फळ पाहिजे. मग काय आहेत आत्म्याची फळं? वाचू या ठिकाणी आपण गलतीकरास पत्र 5वा अध्याय 22, 23 आणि 24 हे 3 वचन वाचू. आणि आत्म्याचे फळ हे आहे: प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासूपणा, लीनता, इंद्रिय दमन. अशा गोष्टी विरुद्ध नियमशास्त्र नाही. पुढं. आणि जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला त्याचे मनोविकार आणि वासना यांना सुद्धा वधस्तंभी दिली आहे. हा, लक्षपूर्वक ऐका. आत्म्याची फळ काय? प्रीती. काय आहे? प्रीती, समंजसपणा, क्षमा आहे. Praise the Lord. हालेलुया. निस्वार्थीपणा आहे. परमेश्वर म्हणतो तुमच्यावर आशीर्वाद दिसतात, पण तुमच्यामध्ये फळ दिसत नाही. काय दिसत नाही? फळ दिसत नाही. तुमच्यामध्ये प्रीती दिसत नाही, तुमच्या समंजसपणा दिसत नाही, तुमच्या क्षमेचं अंतःकरण दिसत नाही, तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग थॉट, अंडरस्टँडिंग विचार, तुमच्यामध्ये सहनशीलता परमेश्वरला दिसत नाही. आशीर्वाद दिसतात. काय दिसतात? आशीर्वाद दिसतात. देवाला धन्यवाद, प्रभूने मला घर दिलं. काय दिसतात? आशीर्वाद. देवाला धन्यवाद, प्रभूने मला गाडी दिली. काय दिसतात? आशीर्वाद. ते म्हणतो हिरवळता आहे घरामध्ये. काय? हिरवळता आहे. मला हिरवळता नको, मला काय पाहिजे? फळ पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. ज्यावेळेस तो अंजिराच्या झाडाजवळ आला, तो म्हणतो पत्त्याशिवाय इथं मला काहीच दिसत नाही. आणि आज 90% विश्वासाच्या जीवनामध्ये आशीर्वादाशिवाय काहीच दिसत नाही. Praise the Lord. हालेलुया. एखादी गरज लागली, आलो प्रभूकडे, प्रभूच्या नावात प्रार्थना केली, प्रभूला धन्यवाद. अशक्य गोष्ट होती, अशी कंडिशन होती, देवाने अद्भुत कार्य केलं. हिरवळता येते. काय येते? हिरवळता येते. पण ते म्हणतो फळ कुठे येत? कळत्या ठिकाणी. Yes, yes. आज साक्षीवर साक्षी आपल्या जीवनामध्ये हिरवळताय. काय आहे? हिरवळता आहे. पण ते म्हणतो फळ पाहिजे. प्रभूला काय पाहिजे? फळ पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणतो का या ठिकाणी मी येतोय फळ घेण्यासाठी, मला फळ दिसत नाही, फक्त हिरवगार दिसते. Praise the Lord. हालेलुया. फळ येणं गरजेचं. काय येणं गरजेचं आहे? फळ येणं गरजेचं आहे. फळ येणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? पुन्हा एदेन बागेकडे आपण जाऊ. पुन्हा जे आपण गोष्टी ऐकल्या होत्या. एदेन बाग म्हणजे काय? चर्च. एदेन बाग म्हणजे काय? प्लीज बोला. एदेन बाग म्हणजे काय? चर्च. मशागत करणारा कोण? पास्टर. मशागत करणारा कोण? पास्टर. नदी म्हणजे काय? विसरले तुम्ही? बाग म्हणजे काय? चर्च. बाग म्हणजे काय? चर्च. नदी म्हणजे काय? पवित्र आत्मा. प्लीज बोला. नदी म्हणजे काय? पवित्र आत्मा. मशागत करणारा कोण? दव पडतं म्हणजे काय पडतं? Praise the Lord. कळतंय? बायबल सांगतं प्रभूने बाग लावली. प्रभूने काय लावली? बाग लावली. बाग लावली. आम्हाला कळतं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाड होते आणि 3 झाडांचा विशेष उल्लेख केला. जीवनाचं झाड. कोणतं झाड? जीवनाचं झाड. जीवनाचं झाड हे पहिलं झाड. दुसरं झाड बरं आणि वाईटाचं. कोणतं? बरे आणि वाईट. आणि तिसरं झाड अंजिराचं. कोणतं?
अंजिराचं. कारण ज्या वेळेस बायबल सांगतं आदम आणि हवेचे डोळे उघडले की त्यांनी पाप केलं, त्यांनी आपली नग्नता कोणत्या पत्त्याने झाकली? अंजिराच्या पत्त्याने. म्हणजे किती झाडं होते? अजून पण असतील, पण 3चा उल्लेख स्पष्टीकरण आम्हाला सापडतं या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूनी बाग लावली. काय लावली? बाग लावली. आणि बाग भिजवण्यासाठी प्रभूनी काय लावली? त्या ठिकाणी वाहिली. नदी वाहिली. प्लीज बोला, काय वाहिली? नदी. कारण त्याला माहिती जर झाडं लावलेत तर त्या ठिकाणी नदी वाहणं गरजेचं आहे. कारण नदी असेल तर झाडांना काय येणार? पालवी येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी जसं आता आपण कसली वाट बघतोय? प्लीज बोला, कसली वाट बघताय? पावसाची. का शेतकऱ्याला या ठिकाणी शेती करायची, त्याला माहितीये पाणी पडल्याशिवाय पीक येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. झाडाला कसली गरज आहे? पाण्याची. प्लीज बोला, झाडाला कसली गरज आहे? पाण्याची. कारण पाण्याशिवाय झाड वाढत नाही, त्याला फळ येत नाही. त्याच प्रकारे आम्हाला जर पण पवित्र आत्मा मिळत नाही, आमच्यामध्ये आत्म्याची फळं दिसणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने काय लावला? कोणता बाग लावला? एदेन बाग. तिथे काय वाहिली त्यांनी? नदी. नदी गरजेची आहे का? येस. का? कारण झाड वाढण्यासाठी कसली गरज आहे? पाण्याची. समजतंय? कारण झाड त्या ठिकाणी सूर्याची तीक्ष्ण किरण त्या ठिकाणी त्याला जाळून टाकतील, पण नदी त्या ठिकाणी असल्यामुळं ते त्याला किरण जाळू शकत नाही, कारण ते पाणी त्याला संजीवित करतं आणि त्या ठिकाणी त्याला टिकून राहण्याची शक्ती, सामर्थ्य पुरवतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच प्रकारे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो, तो पवित्र आत्मा देहाचा विरोध करतो आणि मग तुम्ही देहात नाही परंतु आत्म्यात चालता आणि तुम्हाला देवाला गौरव मिळतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी आता अजून एक स्पष्टीकरण मी या ठिकाणी देईन. कधी कधी पाणी जरी झाडाला असतं, त्याला हिरवळ येते, पण त्याला काही येत नाहीत, फळ येत नाहीत. काय नाही येत? फळ येत नाही. याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो. येशू तुमच्याकडे. कोण तुमच्याकडे? येशू. तर तुम्हाला फळ, तुम्हाला सौंदर्य येईल. काय येईल? सौंदर्य. म्हणजे तुम्हाला आशीर्वाद भेटतील. काय भेटतील? आशीर्वाद पण भेटतील. जर पवित्र आत्मा तुम्हाला भेटल, तुमच्यामध्ये फळ दिसू लागतात. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा फरक समजून घ्या. एखादं झाड लावलंय, त्याला आपण पाणी देतोय, त्याला हिरवळ येते, पण असं झाड आम्ही पाहिलं की स्वतः प्रभू येशू म्हणतो की हे झाडाला पत्ते आहे, म्हणजे त्याला काय मिळतंय? पाणी मिळतंय. काय मिळतंय? पाणी मिळतंय. पण त्याला फळ येतंय का? नाही. त्याच प्रकारे अनेक लोकांच्या जीवनामध्ये फक्त येशू आहे. कोण आहे? फक्त येशू आहे. आणि मग त्यांच्यामध्ये पण फक्त हिरवळता दिसते. काय दिसती? हिरवळता दिसते. हिरवळता दिसती. पण जोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येणार नाही, तुमच्यात फळ येणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त अवघड चाललंय. येशू असेल तर आशीर्वाद भेटतात. काय भेटतात? आशीर्वाद भेटतात. आज नवीन लोक प्रभू येशूकडे येतात. नवीन लोक प्रभू येशूकडे येतात. येशूच्या नावात त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यात येते आणि लगेच प्रभू त्यांच्या जीवनात हिरवळ पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो व्यक्ती जास्त काही 40 दिवस उपास, 50 दिवस उपास असं काही केलेलं नसतं. त्या व्यक्तीला सांगितलं असतं की येशूकडे, येशू तुझे मार्ग मोकळे करल. तो विश्वासाने येतो, त्यासाठी येशूच्या नावात प्रार्थना करण्यात येते आणि लगेच त्याच्या जीवनामध्ये काय येते? हिरवळ येते. हिरवळता येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो मला फक्त हिरवळ नकोय, मला काय पाहिजे? फळ पाहिजे. प्लीज बोला, काय पाहिजे? फळ पाहिजे. आज आम्ही आशीर्वाद घेऊन बसलोय. त्रास असतील, समस्या असतील, येशूकडे आलो, प्रार्थना करून घेतली, ह्या पालकाकडून त्या पालकाकडून, लगेच हिरवळ येते. काय येते? हिरवळ येते. पण ते म्हणतो मी हिरवळतेचा नाही, मी फळेचा भुकेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिरवळता ही तुझी शोभा आहे, हिरवळता ही तुझी गरज आहे, ही तुला पाहिजे तू नक्की घे, पण मला फळ पाहिजे. जर फळ नसणार तर मी ते झाड कापून टाकणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? पवित्र आत्मा असणं खूप गरजेचं आहे. आहे. कारण बायबल सांगतं आत्मा जो आहे तो कोणाचा विरोध करतो? देहाचा. प्लीज बोला, कसला? देहाचा. जर आत्मा तुमच्यात नसेल तर देहाचा विरोध तुमच्यामध्ये होणार नाही, देहाच्या गोष्टी होतील आणि तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश पाहू शकणार नाही. पण देवा तुम्हाला घर दिलंस, हिरवळ आहे. काय आहे? हिरवळ आहे. देवा तुम्हाला गाडी दिलीस, हिरवळ आहे. प्रभू मी आजारी होतो, मारणाच्या स्टेजवर होतो, तुम्हाला बाहेर काढलं, हिरवळ आहे. मला फळ पाहिजे. मला काय पाहिजे? फळ पाहिजे. जर फळ आमच्या जीवनामध्ये नसेल, आमच्यामध्ये प्रीती नसेल, आमच्यामध्ये चांगुलपणा नसेल, आमच्यामध्ये क्षमा नसेल, आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग नेचर नसेल, तर या ठिकाणी परमेश्वर राज्यात आम्हाला प्रवेश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर एकदा का पवित्र आत्मा मला मिळाला, आम्ही देहाचा विरोध करू शकतो आणि आत्म्यात आम्ही आमची वाटचाल करू शकतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, समस्त चर्च. Yes. वाचूया गलतीकारास पत्र 5 अध्याय 17 वचन. कारण देह आत्म्याविरुद्ध इच्छा करतो व आत्मा देहाच्या विरुद्ध इच्छा करतो. प्लीज बोला, आत्मा कोणाच्या विरुद्ध इच्छा करतो? देहाच्या विरुद्ध. आमच्यामध्ये काय आहे? देह आहे. काय आमच्यामध्ये? देह आहे. पण जोपर्यंत आत्मा आम्हाला मिळत नाही, पवित्र आत्मा, तो आत्मा देहाचा विरोध करू शकणार नाही. मग मनामध्ये द्वेष येईल, मनामध्ये राग येईल, मनामध्ये मीपणा येईल, मनामध्ये हेवा येईल, मनामध्ये वाटेल की याच्या कानामागे एक जाऊन मारावं, मी याला शिव्या गाळ्या द्याव्या. पण जर आत्मा तुमच्यामध्ये असेल तर देहातल्या येणाऱ्या गोष्टीवर आत्मा काय घालतो? गळ घालतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? म्हणून आमच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? आत्मा असणं कारण गरजेचं जर आहे. आत्मा असेल तर तुम्हाला फळ येणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते इथपर्यंत येईल. कुठपर्यंत येईल?
इथपर्यंत येईल, पण पवित्र आत्मा त्याला बाहेर पडू देणार नाही, त्याला आतच परमेश्वर डिझॉल्व करून टाकणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? पवित्र आत्मा नसेल तर देहाचा विरोध आम्ही करू शकणार नाही. नाही. म्हणून पवित्र आत्मा आमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. येशू आमच्याकडे, आम्ही ज्यावेळेस त्रास येतात, समस्या येतात, जग पण येशूच्या नावात प्रार्थना करतं, आशीर्वाद घेऊन जातं, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो आम्हाला फळ येऊ लागतं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आत्मा आतमध्ये राहून आम्हाला सद्बुद्धी देतो, आम्हाला धैर्याचा आत्मा देतो, आमची सहनशीलता नवीन करतो, आम्हाला प्रोत्साहित करतो, दुष्ट विचारांवर मात देण्यासाठी शक्ती सामर्थ्य पुरवतो आणि आम्हातून देवाचा गौरव करून घेतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण या ठिकाणी तो काय म्हणतो की मी आलो काय पाहण्यासाठी. फळ पाण्यासाठी. प्लीज बोला. शेतकरी जो आला होता काय पाहण्यासाठी आला होता? फळ पाण्यासाठी. फळ पाहण्यासाठी. येशू पण झाडाच्या जवळ काय खाण्यासाठी गेला होता? फळ खाण्यासाठी. त्याच प्रकारे आमच्या जीवनामधून प्रभूला काय पाहिजेत? फळ पाहिजेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आमच्यामध्ये चांगुलपणा असेल, क्षमेचं अंतःकरण असेल, अंडरस्टँडिंग नेचर असेल, आम्ही देवाच्या भयात देवाच्या मार्गात चालणार, तर हे फळ जातं कोणासाठी? देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा तुम्हाला फळ पाहिजे, मला फळ भेटत नाही. तुमच्या जीवनामध्ये भरपूर हिरवळ आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये एन्जॉय करता. माझी अवस्था इतकी भयानक होती, देवाने मला बाहेर काढलं, तेवढ्यातच आपण एन्जॉय करतो, पण आपण स्वतःमध्ये बदलाव मागत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला फळ पाहिजे. येस. प्रभूला काय पाहिजे? फळ पाहिजे. हिरवळता तुझी शोभा आहे, तू घे, जेवढं पाहिजे तेवढी हिरवळता घे, पण फळ हे प्रभूच्या प्रती तुझं कर्तव्य आहे आणि ते फळ तू प्रभूला दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो की 3 वेळेस मी आलो, मला मिळालं नाही, 4थ्या वेळेस जर मी येईल, मला फळ मिळणार नाही, तर मी झाड काय करणार? तोडून टाकणार. प्रभू पण गेला फळ खाण्यासाठी, तो म्हणतो फळ नाही ते झाड कसं आहे? शापित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाच प्रगटीकरण सांगतो. पहिलं वचन आपण वाचलं, द्राक्ष मळा आहे. कोणता मळा आहे? द्राक्ष मळा. आणि मध्ये कोणतं झाड लावलं? अंजिराचं. प्रश्न पडतो असं कसं गणित आहे? लावायचे तर सगळे द्राक्षच लावायचे होते, त्यात लावायचे तर सगळे काय लावायचे होते? अंजीरच लावायचे, पण असं कसं सगळे द्राक्ष मळांमध्येच अंजीर ठेवले? प्रभू म्हणतो अवतीभोवती सगळ्यांना फळ येतात, फक्त कोणत्या झाडाला फळ येत नाही? अंजीर हे झाड इस्रायल दर्शवतो. कोणाला? इस्रायल. अवतीभोवती द्राक्ष मळा आहे, म्हणजे आपण जे आहोत ना ते कोणते झाड आहोत? द्राक्ष. द्राक्षाचं. कोणतं? द्राक्षाचे. तो म्हणतो अवतीभोवती बागाला काहीच प्रॉब्लेम नाही, अवतीभोवती लोक बदलतायत, पण इस्रायलला अजून फळ यायला नाही. समजलं अजून? कळतंय? बाग आहे काय आहे? बाग आहे. ही सृष्टी एक बाग आहे. कळतंय? द्राक्षाची बाग. कोणती बाग? द्राक्षाची बाग. सगळ्या झाडांना फळ येतात. सगळ्या झाडांना काय येतात? फळ येतात. फक्त अंजिराचं झाड. कोणतं झाड? अंजिराचं झाड. यालाच फळ येत नाही. सर्व विश्व बदलतंय, सर्व विश्व ख्रिस्ती होतंय, सर्व विश्व देवाच्या मार्गावर चालतंय, पण इस्रायलच आहे ज्याला अजून फळ येत नाही, ते प्रभूचा स्वीकार करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय वचन? अंजिराच्या झाडाला अजून फळ येत नाही. म्हणजे इस्रायल अजून काही बदलत नाही. टेक्नॉलॉजी वाईज त्याच्यात हिरवळ आहे. कळतंय? आपण म्हणतो इस्रायल नंबर 1 राष्ट्र आहे. कशामध्ये? लढाईमध्ये, शेतीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये हिरवळ आहे. काय आहे? हिरवळ आहे. म्हणजे म्हणतो हिरवळचं काय करायचं? मला हिरवळ तुझसाठी फळ मला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? तुम्ही न्यूजवर पहा, नेटवर सर्च करा, लगेच येतं इस्रायल राष्ट्र सर्वातून भयानक आहे, त्याच्या विरुद्ध कोणी थांबू शकत नाही, त्याची टेक्नॉलॉजी अशी, ते असं आहे, ते तसं आहे. हिरवळ आहे. काय आहे? हिरवळ आहे. म्हणजे म्हणतो मला हिरवळ नाही, मला काय पाहिजे? फळ पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फळ नसेल तर परमेश्वर झाड काय करणार? तोडून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आमच्यामध्ये पण काय असणं गरजेचं आहे? फळ असणं गरजेचं आहे. फळ नसेल तर आम्हाला पण देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. आमचे फक्त मार्गच मोकळे झालेत. काय मोकळे झालेत? मार्ग मोकळे. हे काम होत नव्हतं, देवाने ते केलं, ते जमत नव्हतं, ते जमून टाकलं, ते रस्ते उघडत नव्हते, तेवढे उघडले, आम्ही खुश आहे, प्रभूच्या नावाला धन्यवाद, उपस्थितीची प्रार्थना. ते म्हणतो मला फळ पाहिजे. मला काय पाहिजे? फळ पाहिजे. मला फळच भेटत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. ज्यास आम्ही बदलणार, ज्यास आम्ही आत्म्यात चालणार, ज्यास आम्ही देहाचा विरोध करणार, आत्म्यात पळणार, मग आम्ही देवाला फळ देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय चर्च वचन? प्लीज बोला. समजतंय? काय असणं गरजेचं आहे आमच्यामध्ये? फळ असणं गरजेचं आणि आहे. फळ येण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? प्लीज बोला. काय पाहिजे? आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा पाहिजे. Yes. पवित्र आत्मा असेल तरच देहाचा विरोध होईल, नाही तर देहाचा विरोध होणार नाही. बायबल सांगतं दाविदाबद्दल. कोणाबद्दल? दाविदाबद्दल. आपण वाचलं का ज्यावेळेस शमूएल भविष्यवादी त्या ठिकाणी गेला, तेलाची कुपी त्याच्यावर ओतली आणि मग बायबल सांगतं का त्या दिवसापासून पवित्र आत्मा कोणावर उतरू लागला? दाविदावर. प्लीज बोला. कोणावर? दाविदावर. आणि मग ज्यावेळेस शाऊल दाविदाचा जीव घेत होता, एक संधी दाविदाला मिळाली का शाऊलाचा जाऊन जीवन घ्यावा, त्या ठिकाणी त्याला मारण्यासाठी गेला. एकी दाविदाचं मन काय झालं? बदललं. आणि तो म्हणतो देवाच्या अभिषेकावर काय टाकायला नको? हात टाकायला नको. कस काय बदलाव आला? पवित्र आत्म्याद्वारे. कारण देह रागाच्या भरात गेला होता त्याला मारण्यासाठी, पण पवित्र आत्मा त्याच्यावर उतरायचा आणि देहावर त्याला गळ घालायचा आणि देहाचे नाही परंतु आत्म्याच्याच गोष्टी त्याच्यामधून पूर्ण करायचा. येस येस. Praise the Lord. हालेलुया. एकदा नाही, किती वेळेस दावीद मारायला गेला? 2दा गेला.
रागाच्या वारात गेला आणि तिथे जाऊन कसं बोलतो एकदम साहजिकपणे, नाही नाही देवाच्या अभिषेकावर काय टाकायला नको, हात टाकायला नको. कळत्या ठिकाणी आम्हाला वाटतं दावीद किती चांगला, नाही दाविदाच्या हात पण एक लढाई चालली असेल, नाही मारून टाक, चांगली संधी, एकदाची झंझट संपून जाईल, मग तू राज्यावर बसशील, तू राज्य करशील, मनामध्ये एक युद्ध चाललं असेल, पण पवित्र आत्मा म्हणत असेल वाईटाची फेड वाईटाने करू नको, वाईटाला वाईटाने जिंकू नको, तू चांगलं कर, तू देवाचा गौरव कर, तू आपल्या ताकदीवर हे वर्चस्व मिळू नको, तू देवाच्या आधीन राहा. आतमध्ये काय चालली होती, एक लढाई चालली होती. पण जर दाविदावर पवित्र आत्मा आला नसता तर त्यांनी त्या ठिकाणी शाऊलाला मारून स्वतःहून त्या गादीवर बसला असता. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय दाविदावर देवाचा काय उतरायचा, आत्मा उतरायचा. आणि म्हणून तो देहाचा विरोध करू शकला आणि त्या ठिकाणी त्याने शाऊलाला मारलं नाही, परंतु देवाची वाट पाहिली आणि देवाच्या महिमेने तो राजा बनला. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त योसेफ त्या पोटिफाराच्या त्या घरामध्ये होता, ती स्त्रीची वाईट नजर त्याच्यावर होती, व्यभिचाराची एक सुंदर संधी, घरामध्ये कोणी नाही, एक खूप चांगला चान्स त्याच्या समोर आला, पण बायबल सांगतं आपले वस्त्र सोडून नग्न अवस्थेमध्ये योसेफ इथून काय झाला, पळून गेला. सुंदर चान्स होता, एक त्याला सुंदरसा चान्स त्या ठिकाणी होता व्यभिचार करण्याचा, पण या ठिकाणी कुणी त्याला पाहणारं नव्हतं, कुणी विरोध करणारं नव्हतं, पण तरी देखील तो देहाचा विरोध करतो आणि ऐकून तो काय होऊन जातो, पळून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा असेल तर देहाचा तुम्ही विरोध करू शकता. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी बायबल सांगतो एक व्यक्ती पेत्राकडे आला आणि त्यांनी पाहिलं की पेत्र लोकांसाठी प्रार्थना करायचा, लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा, लोकांना पवित्र आत्मा भेटायचा. काय भेटायचा, पवित्र आत्मा. वाचव्या ठिकाणी ते वचन प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय 18, 19 आणि 20 हे 3 वचन. मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा देण्यात आला हे शिमोनाने पाहिले, तेव्हा त्याने त्याच्याकडे पैसा आणला आणि तो म्हणाला, ज्या कोणावर मी आपले हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो आणि तू देवाचे दान पैशाने मिळवायचा विचार केला. तुला या गोष्टीत भाग किंवा वाटा नाही, कारण देवाच्या समोर तुझे अंतःकरण नीट नाही. ओके. एक व्यक्ती कोणाकडे येतो, पेत्राकडे. काय त्याचं नाव, शिमोन. शिमोन नावाचा व्यक्ती पाहतो की पेत्र प्रार्थना करतो, मंडळीवर हात ठेवतो, लोकांवर काय उतरतो, पवित्र आत्मा. आणि मग त्याला वाटतं का मला पण हे दान मिळावं, आणि म्हणून पेत्राकडे तो पैशाचा ऑफर करतो. कसलं, पैशाची. पण पेत्राचे स्टेटमेंट काय, एक संधी आहे मिनिस्ट्री करायची. कोणाला, पेत्राला. मिनिस्ट्रीसाठी कसली गरज असते, पैशाची. आणि या ठिकाणी एक चांगला ऑफर त्याच्याकडे येतो. आपण म्हणू शकतो हे परमेश्वर तुझ्याच गौरवासाठी घेतोय. कोणाच्या गौरवासाठी, तुझ्याच गौरवासाठी. पण या ठिकाणी तो आलेल्या मोहाचा विरोध करतो. हा विरोध करण्याची ताकद पेत्राला कोण देतं, पवित्र आत्मा. प्लीज बोला, कोण देतं, पवित्र आत्मा. जर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल तर देहाचा विरोध करणं तुम्हासाठी सोपं ठरेल, पण शेवटी निर्णय तुमचाच असणार. शेवटी निर्णय तुमचाच असणार का तुम्हाला करायचंय का. पण पवित्र आत्मा असल्यानंतर आत्म्याची ताकद थोडीशी वाढल्या जाते, तुम्हाला थोडं सोपं जातं की तुम्ही देहाचा विरोध करू शकता. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय, एकाबद्दल वाईट विचार येणं हे खूप सोपं आणि इझिली होऊ शकतं, पण पवित्र आत्मा असेल तर लगेच त्या मनावर तो गळ घालतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस शाऊला समोर दाविदाची स्तुती चालली होती, बायबल सांगतं का दाविद शाऊलाच्या मनात दाविदाच्या प्रती लगेच काय आली, ईर्ष्या आली. काय आली, ईर्ष्या आली. पवित्र आत्मा त्याच्याकडे त्यावेळेस असता तर ती ईर्ष्या त्याच्यावर हवी झाली नसती. पण बायबल सांगतं का त्यावेळेस शाऊलाहून देवाचा आत्मा निघाला, आणि कोणता आत्मा येऊन बसायचा, दुरात्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय, पवित्र आत्मा असेल ना चर्च आपल्याकडे तर आपण देहाचा विरोध करू शकतो, Yes. आपण मोहाचा विरोध करू शकतो. जर पवित्र आत्मा नसेल तर देह तुम्हाला वाहून नेईल आणि तुमच्यातून आत्म्याच्या नाही देहाच्याच गोष्टी पूर्ण होतील. येस येस, प्रेज द लॉर्ड. कळतंय. चला काही जगिक उदाहरण घेऊ. समजा काही पिक्चरचे गाणे वाजतात, पवित्र आत्मा असेल तुमच्यावर काय घालणार, तो गळ घालणार. काय घालणार, पण पवित्र आत्मा नसेल ना, आपण उन्हे मला नव्हतं जायचं, त्यांनी मला ओढत ओढत नेलं. पवित्र आत्मा असेल ना, ओढायच्या पहिलेच तिथून सटकून जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं, पवित्र आत्मा असेल देह तुमच्यावर हवी होणार नाही. आत्मा लढतो. आत्मा काय करतो, लढतो. आणि तुम्हाला तो कैद होऊ देत नाही, त्याच्या कैदीपासून पवित्र आत्मा तुम्हाला सोडवतो. येस येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय, एखाद्याची निंदा करायची असेल, एखाद्याला वाईट बोलायचं असेल, पवित्र आत्मा गळ घालतो. काय घालतो, गळ घालतो. ऐक हे देवाच्या विरुद्ध आहे, असं करू नको. कारण बायबल सांगतं ज्या वेळेस दाविदानी त्या ठिकाणी त्या स्त्रीला पाहिलं ज्याच्या बरोबर तो व्यभिचार करणार होता, त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या चाकराशी बोलू लागले, तुझा जो चाकर आहे त्याची ती कोण आहे, पत्नी आहे. म्हणजे देवाचा आत्मा त्या चाकराला त्याला काय करत होता, सतर्क करत होता. काही तू त्या पापात पडू नको, कारण देवाची पण आज्ञा अशी आहे का शेजारच्या स्त्रीवर तू वाईट नजर टाकू नको. टाकायची नाही. पण तरी देखील त्यांनी आत्म्याचं ऐकलं नाही. पण आत्मा तुम्हाला
काय करतो? अलर्ट करतो. हुशार करतो. शेवटी निर्णय तुमचा, तुम्हाला काय करायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? दावीदाला पण सांगण्यात आलं होतं की ती शेजारची स्त्री आहे, ती विवाहित आहे, म्हणजे तू त्या पापात पडू नये. पण त्यांनी आत्म्याचं नाही ऐकलं, त्यांनी देहाचं ऐकलं. शेवटी निर्णय तुमचा असणार, पण आत्मा तुम्हाला अलर्ट करणार. येस येस. काय करणार? सावध करणार. सावध करणार. म्हणून पवित्र आत्मा असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या संगती 24 आवर्स बायबल नसणार, 24 तास बायबल नसणार, पण पवित्र आत्मा इन्स्टंट तुमच्या आत्म्याशी त्या ठिकाणी बोलू लागतो की तुम्हाला नेमकं कोणते निर्णय घ्यायचे, कोणती गोष्टी करायच्या, तुम्हाला कोणत्या गोष्टी सहमत व्हायचं, कोणत्या गोष्टी नाही करायच्या, हे आता तुम्हाला प्रगट करणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समस्त वचन. Yes. फळ जर नसेल तर आम्हाला प्रभूच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. नाही. प्रभूला फळ पाहिजे. येस. प्रभूला काय पाहिजे? फळ पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रीती येऊ शकत नाही जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आमच्यामध्ये लगेच राग येतो, आमच्यामध्ये लगेच द्वेष येतो, आमच्यामध्ये लगेच घृणा येते, लगेच हे माइंड उलट विचार करायला काय करतं? स्टार्ट करतं. पण पवित्र आत्मा असेल तर तो इमिजिएट त्या माइंडवर, त्या थॉटवर, त्या विचाराला लगेच फुल स्टॉप लावतो आणि मग तो ऐक, तुझ्या मनाचे विचार चालले हे परमेश्वराच्या विरुद्ध आहे. बायबल सांगतो त्याचं मन शुद्ध, ते कोणाला पाहतील? देवाला पाहतील. मग तुला देवाला पाहायचं का वाईट विचार करायचे? देवाचं भय उत्पन्न होतं पवित्र आत्मा आपल्यामध्ये असल्याने. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला कोणी पाहत नाही, पण कोण पाहतं? देव पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? Yes. एकट्यामध्ये समजा मोबाईल आमच्याला हवी होऊ लागला, देवाचा आत्मा इमिजिएट बोलतो, आई कुणी पाहायला नाहीये, पण कोण पाहतंय? देव पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? आत्मा नसेल तर कुणी गळ घालणारच नाही. आत्मा नसेल तर कुणी गळ घालणारा नाही. आपण म्हणतोय लहान लेकरांना घरी शिकत नाही ना, शिकवणी लावा का? कारण तिथं कोणतं त्याच्यावर गळ घालणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठतरी कोण आहे त्यांच्यावर गळ घालणार. गळ घालणार आहे. त्याच प्रकारे आमच्यावर कोणतरी गळ घालणार पाहिजे. आणि ज्या वेळेस आम्हाला पवित्र आत्मा मिळेल, आमच्यावर ऑटोमॅटिक ती गळ पडल आणि आम्ही देहात नाही, आम्ही आत्म्यामध्ये चालणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वराने ज्यास बाग लावला, प्रभू त्या ठिकाणी काय वाहिली? नदी वाहिली. काय त्याला माहितीये? नदी म्हणजे पवित्र आत्मा असणं गरजेचं, कारण पवित्र आत्मा असेल तर झाडाला काय येणार? पालवी येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, फळ येणं खूप गरजेचं गरजेचं. म्हणून चर्च फक्त हिरवळ मध्ये एन्जॉय करू नका. कशामध्ये? नाही का माझ्या जीवनात हे घडलं, प्रभूने हे दिलं, प्रभूने नोकरी, प्रभूने लेकरू, प्रभूने हे हिरवळ आहे. काय आहे? हिरवळ आहे. प्रभूला फळ पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा स्वभाव बदलला पाहिजे, तुमचं वागणं बदललं पाहिजे, तुमचे विचार बदलले पाहिजे, तुमच्या जीवनात, तुमच्या बोलण्या वागण्यात लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिले तुम्ही सोबतीचे साथीदार आहात. तुम्ही कोणते साथीदार आहात? सोबतीचे. कोणाचे? ख्रिस्ताचे. देवाचे. कोणाचे? ख्रिस्ताचे. ख्रिस्ताचे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्या जीवनामध्ये, आमच्या वागण्यामध्ये लोकांना ख्रिस्त दिसला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक कसं इम्प्रेस होतील तुमच्याकडे पाहून? त्यांना वाटलं पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी वेगळं आणि युनिक आहे, आणि मग ते तुम्हाला नक्की विचाराल की तू असं का बिहेव करतो, तुझ्यामध्ये असं का वेगळा स्वभाव वाटतो, तुझ्याकडे का येऊन असं वाटतं की मी आपल्या गोष्टी तुला बोलाव्यात का? कारण तुझ्यामध्ये देवाचा आत्मा मला दिसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं चर्च? प्लीज बोला, कळतंय वचन? आपण फक्त हिरवळतेकडे पळतो. कशा माग? हिरवळतेकडे. कशा आशात मिळतील? किती उपास करू त्यासाठी? हिरवळता मिळवण्यासाठी भरपूर कष्ट आहेत. आपण वेगवेगळ्या टाईपच्या प्रार्थना केल्यात, वेगवेगळ्या टाईपचं कन्फेशन आहे. 17 उपास, 20 उपास, 21 उपास, हे पाळत ते पाळत. काय मिळवायची? फक्त हिरवळता. ते म्हणतो फळ मिळवण्यासाठी किती झटलास? कशासाठी? फळ मिळवण्यासाठी. जीवनात त्रास आहे ना, मग तुम्हाला म्हणले ना चला बॉम्बेला खूप भारी पास्टर आहेत, एका झटक्यात काम होतं. आपण कुठं चाललो? बॉम्बेला. चला चेन्नईला, चला खूप जबरदस्त सेवक आले, आपण कुठं चाललो? चेन्नईला. फक्त हिरवळ. काय? फक्त हिरवळ आहे. ते म्हणतो मला फळ पाहिजे. मला काय पाहिजे? फळ पाहिजे. असं नाहीये की हिरवळसाठी झटू नको, नक्की तुझी हिरवळ घे, पण प्रभूला तर फळच पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी आपण फळासाठी पळलो पाहिजे. कशासाठी? फळासाठी. आपण फळासाठी नाही पळत. आपण फळासाठी पळत नाही. त्रास असतील त्या दिवशी सगळ्यातून पहिले आपण चर्चला असतो. मग त्या दिवशी आराधनेमध्ये पण देव बोलू लागतात. कशातून? आराधनेमध्ये. आराधनेतूनच देव स्टार्ट करतो. त्या दिवशी ग्रॅस्पिंग पॉवर एवढा हाय असतो का आराधने पण मधून पण घ्यायला लागतो. ते म्हणतो हिरवळतेच्या मागे कसा पळतो, फळाच्या मागे का नाही पळत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जो फाटा फळ देतो प्रभू त्याला अधिक निर्मळ करतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय? योहानाच्या पुस्तकात परमेश्वर काय म्हणतो? जो फाटा काय देतो? फळ देतो. त्याला अधिक तो काय करतो? निर्मळ करतो. आणि जो फाटा फळ देत नाही त्याला तो काय करतो? छाटून टाकतो. तुमची इच्छा नाही की तुम्ही अधिक निर्मळ व्हावेत, येस. फळ यावं? प्लीज बोला, चर्च इच्छा नाहीये का? आहे. मग काय पाहिजे आम्हाला? फळ पाहिजे. पवित्र आत्मा पाहिजे. काय पाहिजे? पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करा का प्रभू मला पवित्र आत्मा दे. येस येस. मला पवित्र आत्मा दे. कारण एकदा का पवित्र आत्मा मला मिळाला, मी आत्म्यात चालू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढचा एक विषय मी घेईल का आत्मा येतो तर आत्मा निघून पण जातो.
जर आम्ही देवाच्या वाटण्यात चालत नाही. नाही. कारण एक टाइम होता शाऊलावर कोणाचा आत्मा उतरायचा, देवाचा आत्मा. मग अचानक दुरात्मा कसं काय आला? ज्यास तुम्ही देवाच्या वाटण्यात चालत नाही तो आत्मा निघून जातो आणि दुरात्मा राहू लागतो. म्हणून तुम्हाला रोज देवाच्या पायापाशी बसून ही प्रार्थना करायला लागती, हे परमेश्वर माझा अभिषेक, माझ्यावरचं पवित्र आत्मा सामर्थ्य तू नवीन कर परमेश्वर. येस येस. Praise the Lord. हालेलुया. आणि मी कुठं चुकलोय, कुठं वाईट वागलो, ते इन्फ्लुएन्स माझ्यातून निघून गेले तर म्हणून दावीद म्हणतो का, हे परमेश्वरा माझ्यामध्ये स्वच्छ अंतःकरण उत्पन्न कर. Praise the Lord. हालेलुया. माझं हृदय स्थिर कर, कारण माझं मन साफ असेल तर पवित्र आत्म्याचं वर्चस्व माझ्यावर टिकून राहील. पण मी जर तुझ्या विरुद्ध वागलो तर पवित्र आत्मा माझ्यातून निघून जाईल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. काही लोकांना विषय पडेल का, बदर 4 आठवडे झाले पवित्र आत्म्याचा विषय मग अजून भेटला नाही का? यस, तो भेटतो पण तो निघून पण जातो जर तुम्ही वाचनात नाही राहिले तर. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? म्हणून वाचनामध्ये चालणं खूप गरजेचं आहे. फळ पाहिजे. काय पाहिजे? फळ पाहिजे. आता आपण नवीन लोक नाहीयेत. तुमचा बाप्तिस्मा झालाय, झालं. प्लीज बोला बाप्तिस्मा झालाय. आता तुम्ही प्रभू मध्ये आहात, तुम्हाला प्रभू कळलाय. आता प्रभू हिरवळ बघणार नाही. काय बघणार नाही? हिरवळ बघणार आता नाही. प्रभू फळ बघणार. येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून योहान काय म्हणतो का, झाडाच्या मुळाजवळ काय ठेवली? कुराट ठेवली, फळ आलं नाही, झाड काय करणार? छाटून टाकणार. आपण म्हणतो योहान खूप कडक आहे. योहान कडक नाही, योहान चांगला, योहान सत्य सांगायचं. Praise the Lord. हालेलुया. यस. आणि त्याला माहितीये परमेश्वर कोणत्या क्षणाला येईल, मग तुमचं त्या ठिकाणी प्रभू बरोबर मिलाप होणार नाही का तुमच्यामध्ये फळ नाही. Praise the Lord. हालेलुया. मग प्लीज काम करायचं तर आपल्या स्वभावावर करा, आपल्या बोलण्यावर करा, आपल्या वागण्यावर करा. पहा का मी कसं वागतोय, कारण दुसऱ्याची चूक आम्हाला खूप लवकर सापडती. पण जर तुम्ही प्रार्थना केली पवित्र आत्म्याकडे तर पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये पहिले काम करायला सुरुवात करतो. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळतं ना? दुसरा व्यक्ती लवकर फ्रेम मध्ये दिसतो. दुसरा व्यक्ती कसा दिसतो लवकर? इथे चुकलं, इथे चुकलं, तू असा आहे, तू तसा आहे, तू तसा आहे, लवकर दिसतं. पण स्वतःबद्दल आम्हाला दिसत नाही. पण जर पवित्र आत्मा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमचं अंतःकरण पण पाहू शकता का तुमचं मन कसं आहे. येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? हाड चाललंय, कळतंय वचन? तुम्ही सायलेंट झाले का? घाबरू नका. तुम्हाला एनकरेज करतोय. आम्हाला काय पाहिजे? फळ पाहिजे. आम्ही लोकांबद्दल कळतं का नाही? तुमच्या घरामध्ये, तुमच्या अवतीभोवती लगेच कळतं हा माणूस कसा आहे. 2 मिनिटात तुम्ही कॅच करता का नाही? आता स्वभाव कसा, कसा वागतो, कसं राहतो. पण स्वतःबद्दल आपण कॅच करू शकतो का? नाही करू शकत. पण जर पवित्र आत्मा मिळाला तर तो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये तुम्हाला पहिले स्वच्छ करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. कळत्या ठिकाणी ज्या येशू ख्रिस्त आला ना, लोकांना त्यांनी बरं नंतर केलं, तो म्हणला पहिले मंदिर स्वच्छ होण्याची गरज आहे. ज्यास पवित्र आत्मा येईल ना, तो बाहेर काम नंतर करणार, पहिले तुमच्या आतमध्ये तो काम करायला स्टार्ट करणार. येस येस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? ती नदी वाहत होती ना, फळ नंतर आले, पहिले त्यांनी झाडाच्या आत जाऊन काय करायला स्टार्ट केलं? काम करायला स्टार्ट केलं. Praise the Lord. पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे. Yes, yes. कारण लोक म्हणले ना, तू असा आहेस, आम्हाला राग येतो. काय येतो लगेच? राग येतो. तू नको सांगू मला, तू कसा आहे मला माहितीये. पण पवित्र आत्मा ज्यास आमच्याशी बोलतो आपण त्याला ऐकतो. Praise the Lord. हालेलुया. मी म्हणलो ना, ब्रदर्स तुम्ही चुकताय, तुमचं हे रॉंग आहे. तू नको सांगू, तू मला माहिती तू कसा आहेस. कळतंय? पण ज्यास पवित्र आत्मा तोडतो ना, माणूस तुटतो. तुमचं मन तुम्हाला टूसने लावतो ना, तुम्ही पळत नाही. मग कळतंय? दुसरं तुम्ही सांगू शकता, तू नको सांगू, तुम्हाला माहिती तू कसं आहे, तुम्ही कसे, तुमचा उद्देश काय मला माहितीये. पण ज्यास पवित्र आत्मा आतून बोलतो तुम्हाला पळता नाही येत. येस येस. तुम्हाला नाही पळतायत, तुम्हाला क्षमा मागण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण जो ऐकत नाही तो त्याचा आत्मा तर गेलाच. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? प्लीज बोला समजतंय? येस. लोकांची चूक आम्हाला दिसती, पण कोणाची चूक दिसली पाहिजे? स्वतःची. स्वतः पाहायला पाहिजे का मी कसा दिसतोय परमेश्वर. Praise the Lord. हालेलुया. आणि पवित्र आत्मा तो आरसा आहे का तुम्हाला जाणीव करून देतो. या वाचनामध्ये लगेच त्याला टोचतो का तू कुठे इनकरेक्ट आहेस. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची काय आहे? गरज आहे. म्हणून प्रार्थना करा का परमेश्वर मला पवित्र आत्म्याने भर, कारण जर आत्मा मला मिळाला तर मी आत्म्यात चालणार, येस येस. तर मी देहाचा विरोध करणार. नाही तर मी एकतर्फेच चालणार. कसा तर्फे? एकतर्फे. कारण आतमध्ये लढाई करणारच कोणी नाही. पण काही लोकांच्या मनात एक दुविधा उत्पन्न होती, करू का नाही करू, करू का नाही करू. म्हणजे तुझ्या आतमध्ये काय आहे देवाचा? आत्मा आहे. प्लीज बोला काय आहे? पण काही लोकांचं मन सरळ सरळ चालतं. आपण म्हणतो 2 मिनिटं पण विचार नाही केला का? तुला थोडी अक्कल नाही का? आत्माच नाही म्हणून त्याच्यात ते काम करत नाही. Praise the Lord. हालेलुया. पण आत्मा असेल, आतमध्ये काय चालती? लढाई चालते. तो थोडा वेट करतो नाही, 2 दिवस उपवास करतो बरं का, 2 दिवस प्रार्थना करतो, मग ह्या गोष्टी करतो का? कारण आत्मा आतून लढत राहतो, त्या गोष्टी करू देत नाही. पण ज्याच्यात आत्मा नाही तो विचारच करत नाही, तो सरळ सरळ गोष्टी करू लागतो. Praise the Lord. हालेलुया. मग काय असणं गरजेचं आहे? आत्मा असणं गरजेचं कारण आहे. आत्मा असेल तर काय येतील? फळं येतील. आणि प्रभूला काय पाहिजे? फळ पाहिजे. प्लीज बोला काय पाहिजे? फळ पाहिजे. तुमच्या जीवनात किती मोठी साखर झाली आणि तुम्ही मेलेतून जीवन झाले, प्रभूला याचं महत्व नाही. प्रभूला याचं महत्व नाही. प्रभूला आता फळ पाहिजे. काय पाहिजे? फळ पाहिजे. प्लीज बोला काय पाहिजे? फळ पाहिजे. प्रभू फळ मागतो.
Praise the Lord. हालेलुया. मग प्लीज फळा मागे पळा. कशा मागे पळा? फळामागे पळा. कसं स्वतःला बदलता येईल ही प्रार्थना करा, पवित्र आत्मा मागा आणि त्या पवित्र आत्मा मिळाला तो तुमच्या मनावर नियंत्रण आणल आणि ऑटोमॅटिक गोष्टी बदलतील. Praise the Lord. हालेलुया. पण पुन्हा सांगल शेवटी निर्णय कोणाचा राहणार? स्वतःचा. हा, असं नाही का पवित्र आत्मा सगळं ऑटोमॅटिक करून घेतो. दोन्ही गोष्टी तुमच्या समोर ठेवतो. निवडायचं काय हे तुम्ही ठरवायचं. येस येस. Praise the Lord. हालेलुया. पवित्र आत्मा फोर्स जास्त करणार, टोचणी पण लावणार, पण शेवटी डिसिजन तुमचाच, तुम्हाला काय करायचं. Praise the Lord. हालेलुया. समजतंय वचन? येस. अवघड चाललंय? समजतंय? पवित्र आत्मा असणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. Praise the Lord. हालेलुया. इस्रायलला अजून फळ आलं नाही. नाही. तो म्हणतो द्राक्ष मळा सगळा फळांनी भरलाय, पण मधल्या झाडाला अजून फळ येत. नाही. Praise the Lord. हालेलुया. समजतंय? त्याला हे फळ येणं गरजेचं आहे. आज चर्चला पण काय येणं गरजेचं आहे. फळ येणं गरजेचं आहे. Praise the Lord. जगिक लोकांशी आपली तुलना करू नका. चर्चला पण आज काय आलं पाहिजे? फळ आलं आलं पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. समजतंय का? त्या ठिकाणी परमेश्वरांनी एक व्यक्ती ठेवला तो त्याची मशागत करणार, प्रभूने काही दव ठेवला तो त्याला नियमितपणे पाणी देणार. म्हणजे परमेश्वराची बागेची पूर्ण काळजी घेतली. त्याला काय यावं? फळ यावं. Praise the Lord. हालेलुया. प्रभू चर्चची पूर्ण काळजी घेतो का? त्याला काय यावं? फळ यावं. पण जर त्याला फळ येत नाही तर तो पडणार, आपल्या रक्ताने पडणार, त्याचा दुसरा जबाबदार राहणार नाही. Praise the Lord. हालेलुया. मग प्रार्थना करा की तुम्हाला काय यावेत? फळ फळ यावेत आणि त्या फळासाठी तुम्हाला पवित्र आत्मा मिळावा. येस येस. Praise the Lord. हालेलुया.